MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत, नेमकं काय घडतंय? पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता। माझी काही अडचण नव्हती। प्रश्न राजीनामाचा नाही आहे, प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे। होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा। इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे। ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही। आता प्रश्न काय आहे, कोण घ्या माझ्यावर काय एका एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, ही 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काय गरज आहे का? त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे आहे। मला बोलून द्या, प्रश्न कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे। महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत। आता पुढचा मी रजा दिलेली आहे आजच्या मिटिंगची रजा दिलेली आहे। ऐकून घ्या, माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे, तर ती मी रजा घेतलेली आहे। गोकुळच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला ह्या निवडणूक लढवल्या गेल्या नाही, मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या। तटाच्या पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या होत्या, नाही असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा बरोबर मुद्दा आला कुठून आला सांगतो मला की त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारली तर फार मोठी राजकीय तफावत आहे। ह्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 10 आमदार आता एकूण आहेत कुणाचे आहेत महायुतीचे, तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टीत गोकुळ नाही, गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले आहेत। आता थोडक्यात निवडणूक वर्ष आहे, त्या गोकुळी मोठी संस्था असल्याकारणानं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारणानं तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे। तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना करावल्या आहे व्यक्तिगत। आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, तिने दोघांना तर मला सांगितले, अजितदादा काही मिटिंगला होते, त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि नामदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा। आपला विरोध आहे का? नाही, आमचा विरोध नाही, ऐकून घ्या। माझा व्यक्तिगत नाही, माझा विरोध नाही, वरिष्ठांचा विरोध आहे। माझा विरोध असं काय कारण आहे, आम्ही एकत्र काम करतोच की आणि एकमतानं आम्ही विषय सॉल्व्ह करतोय ना। आता प्रश्न काय आले, आम्ही पण एका राजकीय महायुतीच्या प्रवाहात आहे। आम्हाला असं आहे की आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा आहे, राजशासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि प्रगतीला पण अडचणी शकते। हे 4 वर्षात ऐकून घ्या, राजशासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा प्रगती करायचा असेल तर अंगावर राजशासन घेऊन काय घेता येणार नाही, तर त्यांच्या मताचा आदर करून विषय सोडवावा। असं आहे, मुद्दा एकच आहे की आपला गैरसमज आहे की पहिल्यांदा राजशासनाचं नेतृत्वाचं उघड झाले भयानक गठन काम करत होतं, असं नाही आहे। पण आता कसं ते ओपन झालं, म्हणजे आम्हाला बोलून सांगितलं की आणि की नवीन चेअरमन महायुतीचा पहिला हा उद्देश आहे, समजून घेणारा विषय आहे। हा राजकारण पाहिलं जात नव्हतं, विशेष करून सहकारामध्ये, पण आता राजकारण सहकारामध्ये घुसले असं म्हणता येईल? नाही, हे बोलण्यासाठी होतं। राजकारण हे पक्ष लेवलला चालत असतं, कोण आमदार आहे, कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे असं हे चालत असतं। ऐकून घ्या, म्हणत असते आम्ही की सहकार राजकारण नाही किंवा हे बोलायचं असतं आपण। आपण एक समजतो, तुम्ही जरा मी क्लिअर करतो, तुमचा गैरसमज येईल। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सह्याद्री काल बोलून घेतलं होतं, आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहोचतात। ऐकून घ्या, शेवटी ती यंत्रणा आहे त्यांची, त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा चेअरमन होतोय हे त्यांना लक्षात आलेलं आहे। शेवटी काय पेपरवर येतील, न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात, तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे। तुम्ही महायुतीचे घटक आहात तर होणारा चेअरमन महायुतीचा असला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम आहे। आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यालोय ना,
तिघी नेते असतील राज्याचे तिने बसावं, नामदार मुश्रीफांनी बसावं आणि पार्लमेंटमध्ये अभिप्राय बसवून विषय सोडवावा. फार मोठा अवघड विषय नाही हा. काही संचालकांकडून नाही मला अधिकार नाही. बघा ऐकून घ्या, मला हा अधिकार नाही. ज्या अधिकारावर मला बोलायला अधिकार नाही त्याच्यावर मी बोलणार नाही. जो अधिकारच नाही आपला. काही संचालकांना काही संचालक ऐकून घ्या, आजही आमच्या जिल्ह्याच्या याच्या राजकारणातील नेते आहेत. ऐकून घ्या, आणि माझा काय पक्ष नाही. आम्ही दुसरी दुधाची आणि ह्याच्याशी प्रामाणिक आहे, उत्पादकाशी प्रामाण्य आहे. पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मला ठाम सांगायचं आहे. सगळे विषय ऐकून घ्या, संबंधित येतात, कामं असतात आणि राज्यशासनाला डावलून आणि त्यांच्या नेत्याला डावलून करता येत नाही आणि त्यांचा आहे तुम्ही कळवलेला आहे. काही संचालकांकडून अंदाज बघा, लावू शकतो आता बहुमत आहे. असं आहे ते आता जिने सांगितले तिने बघायचं आहे. माझा काय संबंध आहे? जिने राजीनामा द्यायचं नाही सांगितलं त्यांचं काम आहे. आता ऐकून माझी जबाबदारी संपलेली आहे. त्यांचं मी ऐकून हा निर्णय घेतलेला आहे. आता तिची जबाबदारी ऐकून घ्या. हां हां असं आहे. अदृश्यपणे अपूर्वी जात होत्या, आता उघडे चाललंय एवढं म्हणतात. मी सांगितलं तुम्हाला. ओके. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH